विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण वर्किंग मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट घेतलेला आहे. त्यामध्ये आपण शिकलेला आहे आर्टेरियल सिस्टोल, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, आर्टेरियल डायस्टोल अँड व्हेंट्रिक्युलर डायस्टोल. त्यानंतर आपल्याला काय शिकायचं आहे तर कार्डियाक सायकल. कार्डियाक सायकल इज कंपोज्ड ऑफ द आर्टेरियल सिस्टोल, ventricular systole, arterial diastole and ventricular diastole. It is completed in 0.8 सेकंद. बघा, आर्टेरियल सिस्टोलला किती वेळ लागतो? 0.1 सेकंद. व्हेंट्रिक्युलर सिस्टोलला किती वेळ लागतो? 0.3 सेकंद. आर्टेरियल डायस्टोलला किती वेळ लागतो? 0.2 सेकंद. अँड व्हेंट्रिक्युलर डायस्टोलला किती वेळ लागतो? 0.2 सेकंद. तर टोटल या सर्व संख्येची बेरीज किती आहे? 0.8 सेकंद. वन सिस्टोल अँड वन डायस्टोल मीन्स द वन हार्टबीट. एक सिस्टोल आणि एक डायस्टोल म्हणजे काय तर एक हार्टबीट आहे. इट इज कंप्लीटेड इन 0.8 सेकंद. इन अडल्ट हेल्दी ह्यूमन 72 beats in a minute. 72 heartbeats are created in 1 minute. नॉर्मल ह्यूमन मध्ये एका मिनिटामध्ये किती हार्टबीट पडत असतात? 72 हार्टबीट पडत असतात. त्यालाच म्हणायचं वन कार्डियाक सायकल. देन आपल्या हृदयाचे जवळपास 2 प्रकारचे हार्टबीट असतात, जी की तुम्हाला माहिती पाहिजेत. 2 टाइप्स ऑफ हार्टबीट्स और हार्ट साउंड्स हियर्ड ड्यूरिंग द वर्किंग ऑफ हार्ट बाय द स्टेथोस्कोप. आपण डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर त्यांच्या कानाला लावून स्टेथोस्कोप लावून आपल्या हृदयाची हार्टबीट चेक करत असतात. त्यामधून 2 साऊंड ऐकायला मिळतात. पहिला साऊंड लब, LUBB, आणि दुसरा साऊंड आहे DUBB, डब साऊंड. लब साऊंड अँड डब साऊंड, DUB. आता लब साऊंड कसा ऐकू येतो? इट इज द फर्स्ट हार्ट साऊंड हियर्ड ॲट द एंड ऑफ arterial contraction during the closing of tricuspid and bicuspid valves. Tricuspid valves आणि bicuspid valves क्लोज होतात तेव्हा हा लब साऊंड ऐकायला मिळतो. इट इज फर्स्ट हार्ट साऊंड हियर्ड ॲट द एंड ऑफ आर्टेरियल कॉन्ट्रॅक्शन. ॲट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन चालू असताना आणि ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड व्हाल्व्स क्लोज झाल्याच्या नंतर कोणता साऊंड ऐकायला मिळतो? लब साऊंड. इट इज अ लाऊडर साऊंड फॉर लॉंग ड्युरेशन. हा लाऊड असणारा लांब लचक असा असणारा साऊंड आहे, हृदयातून ऐकू येणारा. दुसरा साऊंड आहे डब साऊंड. इट इज सेकंड हार्ट साऊंड हियर्ड ॲट द एंड ऑफ व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग द क्लोजिंग ऑफ पल्मोनरी अँड आवर्टिक सेम्युलुनार व्हाल्व्स. हा हृदयामधून दुसरा ऐकू येणारा छोटा साऊंड आहे. पहिला लाऊड असणारा साऊंड कोणता? लब. आणि दुसरा आहे डब साऊंड. हा शॉर्ट म्हणजे लहान साऊंड ऐकू येणारा कोणता आहे तर डब साऊंड आहे. हा कधी ऐकू येतो? जेव्हा व्हेंट्रिकल्सचं कॉन्ट्रॅक्शन चालू असतं आणि आवर्टिक आणि पल्मोनरी सेम्युलुनार व्हाल्व्स ह्या दोन्ही व्हाल्व्स
क्लोज होतात तेव्हा कोणता साऊंड ऐकू येतो? डब साऊंड ऐकू येतो. इट इज द स्लोअर साऊंड फॉर शॉर्ट टाइम. हा स्लोअर आहे आणि शॉर्ट टाइम साठी आपल्याला ऐकायला मिळणारा साऊंड आहे. तर हृदयाचे आवाज कसे चालू असतात? लब डब लब डब लब डब लब डब असे हृदयाचे आपल्या साऊंड चालू असतात. त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे डबल सर्क्युलेशन. डबल सर्क्युलेशन काय आहे ते एकदा व्यवस्थित मन लावून ऐका. डबल सर्क्युलेशन, ह्युमन सर्क्युलेशन इज अ क्लोज्ड अँड डबल टाइप. ह्युमन सर्क्युलेशन कसं आहे? क्लोज्ड सर्क्युलेशन आहे आणि डबल सर्क्युलेशन आहे. क्लोज्ड सर्क्युलेशन मीन्स द सर्क्युलेशन ऑफ ब्लड विदिन द ब्लड व्हेसल्स और नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स. आपल्या बॉडीमध्ये ब्लड व्हेसल्सचं जाळं आहे, नेटवर्क आहे. त्या जाळ्यामधूनच रक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जातं. त्यालाच म्हणायचं क्लोज सर्क्युलेशन. डबल सर्क्युलेशन मीन्स द सर्क्युलेशन ऑफ ब्लड that is oxygenated and deoxygenated blood in the form of two different circuits. दोन वेगवेगळ्या सर्किट मधून ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविणे म्हणजे डबल सर्क्युलेशन. डबल सर्क्युलेशन मीन्स द सर्क्युलेशन ऑफ ब्लड और द सर्क्युलेशन ऑफ ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिजनेटेड ब्लड इन द फॉर्म ऑफ टू डिफरंट सर्किट्स. दोन वेगवेगळ्या सर्किट मधून हे ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविणे त्यालाच म्हणायचं डबल सर्क्युलेशन. त्यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळे प्रकार बघायचे. डबल सर्क्युलेशन मध्ये सिस्टेमिक सर्क्युलेशन आणि दुसरा प्रकार आहे पल्मोनरी सर्क्युलेशन. त्यामध्ये आपल्याला पहिला पार्ट बघायचा आहे सिस्टेमिक सर्क्युलेशन. सिस्टेमिक सर्क्युलेशन इट इज अ पार्ट ऑफ डबल सर्क्युलेशन. सिस्टेमिक सर्क्युलेशन हा कशाचा पार्ट आहे? एक डबल सर्क्युलेशनचा पार्ट आहे. सिस्टेमिक सर्क्युलेशन इज ए पार्ट ऑफ डबल सर्क्युलेशन इन विच ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिजनेटेड ब्लड, हे ऑक्सिजनेटेड ब्लड आणि हे डिऑक्सिजनेटेड ब्लड, इन विच ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिजनेटेड ब्लड सर्क्युलेटेड इन बिटवीन बॉडी ऑर्गन्स अँड हार्ट. Circulated between body organs and heart except the lungs is known as systemic circulation. Systemic circulation मध्ये ब्लड कोणतं वाहिलं जातं? डिऑक्सिजनेटेड ब्लड वाहिलं जातं आणि ऑक्सिजनेटेड ब्लड ही वाहिलं जातं. पण त्यामध्ये कोणाचा रोल नसतो? लंग्सचा रोल नसतो. Then in this circulation right atrium collects the deoxygenated blood. राईट एट्रियम मध्ये कोणतं ब्लड येतं? डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं. कॅरी फ्रॉम सुपेरियर व्हेना केवा, इन्फेरियर व्हेना केवा अँड कोरोनरी सायनस. या तिन्ही व्हेन्स कडून जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे सर्व बॉडी ऑर्गन मधलं ते गोळा केलं जातं आणि ते ब्लड कुठे येतं? राईट एट्रियम नावाच्या कप्प्यामध्ये येतं. देन लेफ्ट वेंट्रिकल डिस्ट्रीब्यूट्स द ऑक्सिजनेटेड ब्लड. लेफ्ट वेंट्रिकल डिस्ट्रीब्यूट्स द ऑक्सिजनेटेड ब्लड इन aortic arch towards the all body organs. लेफ्ट वेंट्रिकल मध्ये असणारं जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड aortic arch मधून सर्व बॉडी ऑर्गन्स कडे पाठवलं जातं. aortic arch च्या छोट्या छोट्या ब्रांचेस मधून सर्व बॉडी ऑर्गन्स कडे जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते पाठवलं जातं. देन कशासाठी पाठवलं जातं ऑक्सिजनेटेड ब्लड? सेल्युलर रेस्पिरेशन, फॉर द प्रोसेस ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन. आफ्टर कंप्लीशन ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन नावाची प्रक्रिया कंप्लीट झाल्याच्या नंतर हे जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे बॉडी ऑर्गन्स कडचं
त्याच्यामधला ऑक्सिजन कन्झ्युम केला जातो आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड लगेच तिथं तयार होतं. तेच डिऑक्सिजनेटेड ब्लड कोण कॅरी करतं? सुपेरियर व्हेना कॅवा, इन्फेरियर व्हेना कॅवा, कोरोनरी सायनस. या तिन्ही व्हेन्स कडून जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड परत कुठे येतं? राईट ॲट्रियम, हार्टच्या राईट ॲट्रियम नावाच्या कप्प्यामध्ये परत ते डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं. त्यानंतर दुसरा पार्ट आपल्याला पाहायचा आहे पल्मोनरी सर्क्युलेशन. पल्मोनरी सर्क्युलेशन, it is a part of double circulation in which oxygenated and deoxygenated blood circulated from all body organs, circulated from lungs and heart. पल्मोनरी सर्क्युलेशन मध्ये काय होतं? हार्ट आणि लंग्स मध्ये ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जातं. राईट व्हेंट्रिकल, आता राईट ॲट्रियम ओपन्स इनटू राईट व्हेंट्रिकल. राईट ॲट्रियम कुठं ओपन होतं? राईट व्हेंट्रिकल मध्ये ओपन होतं बाय द ओपनिंग ऑफ ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ओपनिंग. राईट ॲट्रियम मध्ये असणारं डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येतं? राईट व्हेंट्रिकल मध्ये येतं. राईट व्हेंट्रिकल मध्ये असणारं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, द राईट व्हेंट्रिकल डिस्ट्रीब्यूट्स द डिऑक्सिजनेटेड ब्लड थ्रू द राईट अँड लेफ्ट पल्मोनरी आर्टरी. राईट पल्मोनरी आर्टरी आणि लेफ्ट पल्मोनरी आर्टरी मधून हे डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठं पाठवलं जातं? लंग्स कडे पाठवलं जातं. राईट व्हेंट्रिकल डिस्ट्रीब्यूट्स डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम राईट अँड लेफ्ट पल्मोनरी आर्टरी टुवर्ड्स लंग्स फॉर द प्रोसेस ऑफ ऑक्सिजनेशन. लंग्स कडे रक्त कशासाठी जातं? ऑक्सिजनेशन साठी जातं. Then the left atrium collects the oxygenated blood from lungs. लेफ्ट ॲट्रियम काय करतं? ऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे इथून आलेलं ब्लड कुठं जातं? लंग्स कडे जातं आणि तिथं ऑक्सिजनेशन नावाची प्रक्रिया कंप्लीट होते. लंग्स कडून परत ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येतं? राईट ॲट्रियम मध्ये येतं. कशाच्या थ्रू येतं? राईट अँड लेफ्ट पल्मोनरी veins. The right and left pulmonary veins carry the oxygenated blood from lungs towards right atrium. Left atrium. Right and left pulmonary veins carry the oxygenated blood from lungs towards left atrium. This left atrium opens into left ventricle. लेफ्ट ॲट्रियम कुठं ओपन होतं? लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये ओपन होतं. इथपर्यंत झालं पल्मोनरी सर्क्युलेशन. लंग्स कडून डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट व्हेंट्रिकल मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्स कडे जातं. राईट अँड लेफ्ट पल्मोनरी आर्टरी थ्रू डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्स कडे जातं. कशासाठी जातं? ऑक्सिजनेशन साठी. त्यानंतर तिथं ऑक्सिजन मिक्स झाल्याच्या नंतर ऑक्सिजनेटेड ब्लड तिथं तयार होतं. तेच ऑक्सिजनेटेड ब्लड राईट अँड लेफ्ट पल्मोनरी व्हेन्स, दोन राईट साइडने असणाऱ्या दोन लेफ्ट साइडने असणाऱ्या पल्मोनरी व्हेन्स हे ऑक्सिजनेटेड ब्लड लंग्स कडे असणारा ऑक्सिजनेटेड ब्लड गोळा करतात आणि ते ब्लड लेफ्ट ॲट्रियम नावाच्या कप्प्यामध्ये आणून सोडतात. हे झालं पल्मोनरी सर्क्युलेशन. त्यानंतर लेफ्ट ॲट्रियम ओपन्स इनटू लेफ्ट व्हेंट्रिकल. लेफ्ट ॲट्रियम कशामध्ये ओपन होतं? लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये ओपन होतं बाय द ओपनिंग ऑफ लेफ्ट ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ओपनिंग. द लेफ्ट ॲट्रियम ओपन्स इनटू लेफ्ट व्हेंट्रिकल. लेफ्ट ॲट्रियम मध्ये असणारं जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जातं. देन लेफ्ट व्हेंट्रिकल डिस्ट्रीब्यूट्स द ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम aortic arch towards the all body organs. हे लेफ्ट व्हेंट्रिकल मधलं ऑक्सिजनेटेड ब्लड aortic arch थ्रू सर्व बॉडी ऑर्गन्स कडे पाठवलं जातं. यालाच म्हणायचं डबल सर्क्युलेशन. एकदा परत बघा. सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड सुपेरियर व्हेना कॅवा, इन्फेरियर व्हेना कॅवा आणि कोरोनरी सायनस कडे गोळा होणारं डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं राईट ॲट्रियम मध्ये. त्यानंतर बॉडी ऑर्गन्स कडे लेफ्ट व्हेंट्रिकल मधले जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे
ते ऑक्सिजनेटेड ब्लड आवर्टिक आर्च थ्रू सर्व बॉडी ऑर्गन्सकडे पाठवलं जातं. त्यानंतर परत तिथं सेल्युलर रेस्पिरेशन झाल्याच्या नंतर बॉडी ऑर्गन्समध्ये सेल्युलर रेस्पिरेशन नावाची प्रक्रिया झाल्याच्या नंतर तिथला ऑक्सिजन कन्झ्युम केला जातो आणि परत ते ब्लड कसं होतं, डिऑक्सिजनेटेड होतं. परत ते डिऑक्सिजनेटेड झालेलं ब्लड काय होतं, सुपेरियर व्हेना केवा, इन्फिरियर व्हेना केवा आणि कोरोनरी सायनस थ्रू कुठे येतं, राईट ॲट्रियम नावाच्या कप्प्यामध्ये येतं. त्यानंतर पल्मोनरी सर्क्युलेशन मध्ये राईट ॲट्रियम मधलं ब्लड कुठे येतं, राईट व्हेंट्रिकल मध्ये येतं. राईट व्हेंट्रिकल मध्ये असणारे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठं पाठवलं जातं, लंग्सकडे पाठवलं जातं. कोणत्या आर्टरी थ्रू पाठवलं जातं, राईट आणि लेफ्ट पल्मोनरी आर्टरी थ्रू पाठवलं जातं. त्यानंतर ते ब्लड लंग्सकडे आल्याच्या नंतर लंग्समध्ये ऑक्सिजन मिक्स होतो आणि ते ब्लड कसं होतं, ऑक्सिजनेटेड ब्लड होतं. परत लंग्स कडून ब्लड कुठे येतं, लेफ्ट ॲट्रियम मध्ये येतं. लेफ्ट ॲट्रियम मध्ये कशाच्या थ्रू येतं ब्लड, दोन राईट साइडने असणाऱ्या पल्मोनरी व्हेन्स आणि दोन लेफ्ट साइडने असणाऱ्या पल्मोनरी व्हेन्स थ्रू ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येतं, राईट ॲट्रियम नावाच्या कप्प्यामध्ये येतं. इथं झालं पल्मोनरी सर्क्युलेशन. देन लेफ्ट ॲट्रियम कशामध्ये ओपन होतं, लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये ओपन होतं. लेफ्ट ॲट्रियम मध्ये असणारं जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे जातं, लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जातं. लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते ब्लड कुठं जातं, सर्व बॉडी ऑर्गन्स कडे जातं. कशाच्या थ्रू जातं, आवर्टिक आर्च. आवर्टिक आर्चच्या छोट्या छोट्या ब्रँचेस मधून हे ऑक्सिजनेटेड ब्लड सर्व बॉडी ऑर्गन्स कडे पाठवलं जातं. कोणत्या प्रोसेससाठी, सेल्युलर रेस्पिरेशन साठी पाठवलं जातं. इथं संपलेलं आहे तुमचं डबल सर्क्युलेशन. समजलं नसेल परत विचारा, लिहायचा प्रयत्न करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.